नमस्कार मंडळी, मी आहे प्रमोद खरे आणि तुम्ही पाहत आहात आपलं चॅनल मी माझे आणि तुम्ही. मंडळी, उद्या आहे सोमवार, आपला साप्ताहिक राशी भविष्याचा वार. नागपंचमी आहे. व्हॉट्सॲप युनिव्हर्सिटीच्या प्रथेप्रमाणे तुम्हाला सगळ्यांना नागपंचमीच्या शुभेच्छा असो. चंद्र या आठवड्यात कन्या, तूळ आणि वृश्चिक या राशीतून परिभ्रमण करणार आहे. तर 12 राशींवरती याचे काय परिणाम होतील ते आपण बघूया. मेष रास, सोमवारी द्विधा मनस्थिती राहील, काम करायची इच्छा नसेल. एकंदरीत ज्याला आपण दिवस कळकट म्हणावा असा जाण्याची शक्यता आहे. तुमच्यावरती तुमच्या हाताखालच्या लोकांची कामं पडल्यामुळे कदाचित तुम्ही वैतागून जाल. मामाकडून मात्र चांगली बातमी कळण्याची शक्यता आहे. मंगळवार बुधवार हे चांगले आहेत. पार्टनरबरोबर आनंदात दिवस जातील. व्यावसायिक पार्टनरचं ऐकलं तर फायदा होईल. आठवड्याच्या शेवटी शरीर प्रकृती सांभाळायची गरज आहे, अन्यथा त्रास होण्याची शक्यता प्रचंड आहे. जरा जरी शंका आली तरी डॉक्टर गाठायला विलंब करू नका. वृषभ रास, सोमवार अतिशय उत्तम आहे. स्पर्धा परीक्षा यांच्यासाठी, अभ्यास करण्यासाठी, आवेदनपत्र भरण्यासाठी, परीक्षेचा फॉर्म भरण्यासाठी सोमवार चांगला आहे. तुमच्या हार्मनी ज्याला म्हणतात, म्हणजे सुसंगती म्हणतात, योग्य वेळी योग्य काम घडणं, याच्यासाठी सोमवार चांगला आहे. मंगळवार बुधवार हा थोडाफार इकडचे पैसे तिकडे जाण्याचा, काही वस्तू गहाळ होण्याचा अशी शक्यता आहे. अचानक दांडी मारून तुमच्या हाताखालचे लोक तुमची त्रेधा तिरपीट उडवण्याची शक्यता आहे. एकंदरीत ज्याला गिडीनेस म्हणावा असा तुमच्या आयुष्यात, म्हणजे तुमच्या शरीर प्रकृतीवरती येईल आणि काम करायचा कंटाळा येईल. पण रडत रखडत का होईन आपण ते काम तुम्हाला करावं लागेल. आठवड्याचा शेवट हा अतिशय चांगला आहे. घरामध्ये कौटुंबिक पार्टनरच्या बरोबर आणि व्यवसायामध्ये व्यावसायिक पार्टनरच्या बरोबर सुसंगती राहील. आनंदात दिवस जातील. मात्र शब्दांनी शब्द वाढवू नका. मिथुन रास, मिथुन राशीला सोमवार अतिशय चांगला आहे. सोमवार कशासाठी चांगला आहे तर शरीर प्रकृतीपेक्षा मानसिक स्थिती चांगली राहील. मानसिक आरोग्य चांगलं राहील. आई असेल तर आई आनंद देईल. घरामध्ये आनंद लाभेल. घर नवीन घ्यायची असेल तर संशोधनासाठी सोमवार हा अतिशय चांगला आहे. मंगळवार बुधवारी त्याचा शोध लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. संतती आनंद देईल. आठवड्याचा शेवट मात्र थोडाफार त्रासाचा जाईल. सर्दी, खोकला, पडसं याचा त्रास होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कर्क रास, सोमवारी छोटे प्रवास होतील. आप्तवर्गाच्या, बंधुवर्गाच्या भेटी होतील. त्यामुळे मन उल्हासित राहील. कर्तृत्व दाखवायची संधी काही जणांना उपलब्ध होईल. बुधवार गुरुवार घरामध्ये आनंदी आनंद राहील. बंधुवर्गाच्या, भगिनी वर्गाच्या भेटीतून, आईच्या भेटीतून आनंद राहील. आठवड्याचा शेवट हा अतिशय उत्तम आहे. संततीकडून अतिशय आनंददायी असं वातावरण राहील. सिंह रास, सोमवारी पैशाची कामं करून घ्या. काही ठेवी वगैरे ठेवायच्या असतील, नवे रिन्युएशन करायचं असेल तर त्या दृष्टीने सोमवार चांगला आहे. बुधवार गुरुवार छोटे प्रवासाच्या दृष्टीने चांगला आहे. बंधुवर्गाच्या भेटी होण्याची शक्यता आहे. बंधुवर्गाकडून फोनवरून चांगली बातमी कळण्याची शक्यता आहे. आठवड्याचा शेवट हा मात्र थोडाफार मानसिक चिंता वाढवणारा जाईल. त्या दृष्टीने सावध राहा. सिंह रास, कन्या रास, कन्या राशीला सोमवार हा अतिशय चांगला आहे. शरीर प्रकृती चांगली राहील. काम करायला उत्साह राहील. आनंदात दिवस जाईल. मंगळवार बुधवार पैशाची कामं होतील. कुठून 4 पैसे येणं असतील तर ते येतील. आठवड्याचा शेवट हा नवीन काहीतरी व्हेंचर, नवीन कर्तृत्व दाखवण्याच्या दृष्टीने अतिशय उत्तम आहे. मामा वर्गाकडून, बंधुवर्गाकडून चांगल्या बातम्या कळण्याची शक्यता नाकारता येत नाही. तुळ रास, सोमवार हा खर्चाचा आहे. सावध राहा. मंगळवार बुधवार शरीर प्रकृती चांगली राहील. उत्साह राहील काम करायला. मन आनंदित राहील. आठवड्याच्या शेवटी 4 पैसे मिळण्याची शक्यता आहे. तर हयगय करू नका. वेळ वाया घालवू नका. वृश्चिक रास,
सोमवार अतिशय उत्तम आहे, लाभ होण्याची शक्यता आहे. मंगळवार बुधवार जो लाभ होईल सोमवारी त्याचा व्यय होण्याची शक्यता आहे. खर्च तुम्हाला भंडावून सोडतील. आठवड्याचा शेवट मात्र शरीर प्रकृती उत्तम राहील, काम करायला उत्साह राहील. एकंदरीत शेवट आठवड्याचा आनंदाचा आहे. धनुरास सोमवारी नोकरी धंदा व्यवसाय याच्यासाठी चांगला आहे. नवीन नोकरी शोधत असणाऱ्यांना, बदली बढती इच्छिणाऱ्यांना सोमवार चांगला आहे. मंगळवार बुधवार देखील अतिशय उत्तम आहे. नोकरी धंदा सर्व प्रकारच्या लाभांच्या दृष्टीने मंगळवार बुधवार हा अतिशय उत्तम आहे. आठवड्याचा शेवट मात्र या आठवड्याच्या पूर्वार्धात जी काही कमाई कराल ती घालवण्याचा आहे. अनपेक्षितरित्या आणि न टाळता येण्याजोगे खर्च या आठवड्याच्या शेवटी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मकर राशीला सोमवार हा प्रवासाच्या दृष्टीने चांगला आहे. जर तुम्ही प्रवासात असलात तर प्रवास चांगले होतील, प्रवासात त्रास होणार नाही. बंधुवर्गाच्या भेटी होतील. एखाद्या धार्मिक कार्यात भाग घेण्याची संधी तुम्हाला मिळू शकते. मंगळवार बुधवार नोकरी धंदा व्यवसाय याच्यासाठी अतिशय उत्तम आहेत. त्याच्यामध्ये प्रगती तुमची मंगळवार बुधवारी होऊ शकते. नवीन नोकरी नवीन व्यवसाय सुरू करण्याच्या दृष्टीने देखील मंगळवार बुधवार अतिशय उत्तम आहे. गुरुवार शुक्रवार शनिवार हे अतिशय चांगले आहेत. सर्वतोपरीनं हा आठवडा तुमच्यासाठी अतिशय उत्तम आहे. आठवड्याच्या शेवटी काही लाभ होण्याची शक्यता नाकारता येत नाही, तेव्हा आठवडा आनंदात घालवा. कुंभरास सोमवार शरीर प्रकृतीसाठी वाईट आहे. काही अचानक अपघात घात पात कापणं भाजणं वगैरे होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सिग्नल ओलांडताना सावधगिरीने राहा. वाहन चालवताना सावधगिरीने चालवा, हा अत्यंत महत्त्वाचा सल्ला. आठवड्याच्या मध्यावर्ती म्हणजे मंगळवार बुधवारी मोठे प्रवास जर करत असाल तर आनंदात प्रवास होतील. प्रवासामध्ये कसलाही त्रास होणार नाही. तुम्हाला व्यक्तिशः बंधुवर्गाकडून चांगली बातमी कळण्याची शक्यता आहे. आठवड्याच्या शेवटी नोकरी धंदा व्यवसायामध्ये थोडाफार त्रास जाणवण्याची शक्यता आहे. थोडंफार डल वातावरण नोकरी धंदा व्यवसायात असेल तर आठवडा कसाबसा काढून न्या. वेळ काढून न्या. पुढच्या आठवड्यामध्ये दिवस सुधारतील. मीन रास सोमवारी व्यावसायिक आणि कौटुंबिक दोन्ही पार्टनरचं सहकार्य लाभेल, त्यामुळे सोमवार आनंदाचा असेल. मंगळवार बुधवार शरीर प्रकृती अतिश्रमाने बिघडण्याची शक्यता आहे, तर त्यामुळे जरा जरी शंका आली तरी डॉक्टर गाठा. आठवड्याचा शेवट चांगला आहे. आठवड्याच्या शेवटी एखाद्या धार्मिक कार्यामध्ये भाग घेण्याची संधी लाभेल किंवा एखाद्या धार्मिक स्थळाला भेट देण्याची संधी तुम्हाला उपलब्ध राहील. तेव्हा मंडळी, हे त्रोटक राशी भविष्य आहे. तुम्हाला जर तुमच्या वैयक्तिक आयुष्यामधल्या काही समस्यांचा विचार करायचा असेल, म्हणजे सल्ला हवा असेल, तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझा नंबर आहे. मला तुम्ही व्हॉट्सॲपवरती संपर्क साधू शकता. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि नेहमीचं सांगणं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.